या ठिकाणी दलित महिलेवरती शेतमालकानेच जो खून केला गोळी झाडून, त्याबद्दल आपण या ठिकाणी माळखांबी या ठिकाणी भेट देण्यासाठी आला, काय सांगाल त्याबद्दल? माळखांबी या गावामधल्या आमच्या उषाताई साठे या भगिनीची अतिशय भयानक अशा पद्धतीनं हत्या झाली. या घटनेची माहिती मला मिळाली आणि तात्काळ मी इथल्या आमच्या सर्व प्रमुख मान्यवरांना पदाधिकाऱ्यांना फोन केला आणि सांगितलं की पीडित कुटुंबाची भेट घेऊन आपण स्थानिक पोलिसांना जाऊन गुन्हा दाखल करणे आणि काय परिस्थिती आहे पाहावे अशा पद्धतीचा मी फोन केला. आमच्यासोबत या ठिकाणी भोसले सर, आमचे संजय लोखंडे, साजन लोखंडे आणि साजन भाऊ हे सर्वजण यासहित हजारो जवळपास 500 लोक या स्थानिक पोलीस स्टेशनला जाऊन त्या ठिकाणी या पीडित कुटुंबाची दखल घ्यायला लावली आणि गुन्हा दाखल करायला लावला आणि आरोपीला त्याच दिवशी अटक झालेली आहे. म्हणजे ही महत्त्वाची गोष्ट आहे आणि म्हणून आम्ही आत्ता परवा आम्ही अकोल्याला होतो, आम्हाला ही माहिती मिळाल्यास आम्ही तात्काळ या ठिकाणी आलो आहे. आम्ही आज पीडित कुटुंबाची भेट घेतली, त्यांच्याशी चर्चा केली, त्यांच्या सर्व व्यथा जाणून घेतल्या आणि या संदर्भामध्ये संबंधित पोलिसांना या ठिकाणी कुठल्याही पद्धतीची तडजोड होणार नाही आणि कुठल्याही पद्धतीचा अन्याय या पीडित कुटुंबावर होणार नाही याची दखल आपण घ्यावी, अन्यथा आम्हाला या ठिकाणी येऊन ठाण मांडून बसावं लागेल आणि जो कोणी आरोपी आहे त्याला मोठी कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे, फाशीची शिक्षा झाली पाहिजे. एका स्वाभिमानानं कष्ट करणाऱ्या एका महिलेला, जी आमच्या उपेक्षित समूहातली, उपेक्षित घटकातली आमची भगिनी आहे, जी कुणापुढंही हात न पसरता एक मेहनतीनं आणि कष्टानं जगणारी ही महिला आहे, तिची अशा पद्धतीनं हत्या होणं हे नेमकं कशाचं कारण आहे हे आम्हाला समजलं पाहिजे आणि पोलिसांनी याच्यामध्ये योग्य भूमिका घेतली पाहिजे असं माझं त्यांना जाहीर आव्हान आहे. आणि या कुटुंबाच्या सोबत आम्ही सर्वजण आहोत, प्रचंड मोठ्या ताकदीनं आहोत आणि महाराष्ट्रातला सर्व लोक आहेत. त्यामुळं पीडित कुटुंबाने घाबरून जाऊ नये. यांना कुठल्याही पद्धतीची अडचण आली तर यांनी आम्हाला तात्काळ या निमित्तानं सांगावं आणि इथला आमचा सगळा जो सकल मातंग समाज आहे हा प्रचंड स्ट्रॉंग आहे आणि या कुटुंबाच्या सोबत आहे. आता ज्या पद्धतीने गांभीर्य सांगितलं, या घटनेचं एवढं गांभीर्य आहे की महाराष्ट्रभर याचे पडसाद उमटत आहेत, परंतु इथले विद्यमान आमदार आहेत ते देखील अनुसूचित प्रवर्गातून निवडून गेलेत, माजी आमदार देखील अनुसूचित प्रवर्गातून निवडून गेलेत, परंतु आज या घटनेला 5 दिवस होत आहेत, एकही जण इकडे भेट देत नाही आहे किंवा त्यांचा प्रतिनिधी इथे भेटायला येत नाही आहे. इथलं कोण आमदार? उत्तमराव जानकर. इथल्या आमदाराला लाज वाटायला पाहिजे की नाही तो भाग इथल्या आमदारांना लाज वाटायला पाहिजे की अनुसूचित जातीच्या सर्टिफिकेटवर निवडणुका लढायच्या, जिंकायच्या आणि इथल्या अनुसूचित जातीच्या घटकातल्या अशा समूहाचा, अशा लोकांचा जीव जातो आहे. प्रस्थापित व्यवस्थेकडून अशा पद्धतीची गोळी झाडून हत्या होते आणि त्याला या ठिकाणी भेट द्यायला वेळ मिळत नाही. मी अशा आमदाराचा पहिल्यांदा जाहीर निषेध करतो. लई शहाणपणाच्या गप्पा मागे आम्ही ऐकल्या होत्या त्याच्या TV वर आणि त्या अशा कुटुंबाची भेट घेत नाही, त्याचा बडव्याचा पहिल्यांदा निषेध केला पाहिजे आणि इथल्या लोकांनी ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आम्ही कोणाला निवडून देतो आणि का निवडून देतो आहे. अशा या माझं इथल्या समाज बांधवांना आव्हान आहे आणि कुठलीही अडचण आल्यास आम्हाला फोन करा, एकाची माय बहीण करायला वेळ लागणार नाही असं या ठिकाणी मी ठणकावून सांगतो. आता एकीकडे एक प्रश्न, या भाजप सरकारच्या काळात दलित असेल किंवा 18 पगड जाती असेल, ह्या म्हणजे अत्याचाराच्या घटना दिवसात कमीत कमी 7 ते 8 राज्यात घडतात. मग ह्याला जबाबदार असं म्हणजे गृहमंत्री म्हणून फडणवीस जबाबदार आहे असं तुम्हाला वाटतं का? मी या निमित्तानं माननीय गृहमंत्री यांची भेट घेणार आहे आणि ही खरंच ही गोष्ट चिंतनाची बाब आहे की वारंवार सातत्यानं दलितांच्यावर प्रचंड मोठ्या पद्धतीचे अत्याचार होतात. यावर त्यांच्यासोबत बैठक घेऊन हे सगळे विषय, एकूणच महाराष्ट्रातला हा या गावातला आणि अशा असंख्य ठिकाणी या विविध घटना घडलेल्या आहेत, या घटनेच्या अनुषंगानं आम्ही त्यांची भेट घेणार आहेत आणि महाराष्ट्रातल्या लोकांचं तुमच्याबद्दलचं मत अशा पद्धतीनं तयार झाले हा मी प्रश्न त्यांना करणार. वारंवार जे अत्याचार घडत आहेत त्याच्यामध्ये सर्वाधिक जास्त मातंग समाज आहे, त्याच्यावरती जास्त अन्याय, हाच विषय घेऊन आम्ही जाणार आहेत. तुम्ही काय सांगाल? आज या ठिकाणी कुटुंबियाची सातवणपर भेट घेतली, काय सांगाल? आज आम्ही कुटुंबियाशी बोललेलो आहोत. त्यांच्या बोलण्यातून एक गोष्ट महत्त्वाची अधोरेखित झालेली आहे
की हे कुटुंब गेली 10 वर्षापासून, बरोबर आहे ना, 10 वर्षापासून त्यांच्याकडं काम करत आहे. हे त्यांच्याकडं काम करत आहे म्हणजे हे बॉन्डेड लेबर म्हणून काम करत आहे. त्यांना उचल दिल्या जाते आहे, त्यांना टॉर्चर केलं जातं आहे, त्यांना डांबून ठेवलं जातं आहे, त्यांना खायला अन्न देखील दिल्या जात नाही. अशा पद्धतीचं मी त्यांच्याकडून माहिती घेतलेली आहे. तर मला वाटतं सगळ्यात पहिलं त्याच्यावरती बॉन्डेड लेबर ॲक्टनुसार देखील गुन्हा दाखल झाला पाहिजे. आणि पोलीस प्रशासनाला आमचं एवढं सांगणं आहे की प्रस्थापितांकडून जो अन्याय झालेला आहे या विस्थापितावर अन्याय होता कामा नाही. आणि तो जर झाला, तुम्हाला सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे, ही जी पोलीसचं ब्रीद वाक्य आहे, हे वाक्य आता जशास तसं लागू झालं पाहिजे. चांगल्यांचं रक्षण झालं पाहिजे. आणि जे कुणी या सगळ्या एकूण संविधान असेल की एकूण एवढे मानव जातीच्या विरोधामध्ये काम करणारे लोक असतील त्यांच्या विरोधामध्ये कारवाई झाली पाहिजे. याच्यामध्ये अजून सहआरोपी आहेत. अजून घरातील कोण कोण आरोपी याच्यामध्ये सहभागी असू शकतात अशी आम्हाला शंका आहे. त्या लोकांची देखील चौकशी झाली पाहिजे आणि त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल झाले पाहिजे, हे आमचं स्पष्ट मत आहे. आता सोशल मीडियावरती एक पोस्ट व्हायरल होते की चौंडेश्वरीवाडीचं जे प्रकरण घडलंय त्या हत्याकांडाच्या प्रकरणाचं राजकारण करू नका. याच्यामध्ये राजकारणाचा काय संबंध आहे? माणूस मेले, एक व्यक्ती मेली आहे. दलितांना काय जगायचं नाही का या देशामध्ये? दलितांनी काय या महाराष्ट्रामध्ये राहायचं नाही का? जाणीवपूर्वक दलित म्हणजे काय शेळी बकरी मेंढी आहेत काय? त्यांची तुम्ही हत्या करणार, त्यांचा बळी देणार? अजिबात आम्ही खपून घेणार नाहीत. आम्ही शिव फुले शाहू बाबासाहेब अण्णा भाऊंचे लेकरं आहोत. आणि या पद्धतीने दलितांना कोणी हलक्यात घेत असेल तर जशास तसं उत्तर देण्याची देखील क्षमता आमच्यात आहे. परंतु आम्ही बाबासाहेबांचं संविधान मानतो, याचा अर्थ आम्ही बांगड्या भरलेले नाही आहेत. आम्ही संविधानाचा आधार करतो आहे. तर त्याच पद्धतीनं आम्हाला त्या संविधानाच्या माध्यमातून इथल्या पोलीस प्रशासनाने देखील न्याय दिला पाहिजे. आणि जर पोलीस प्रशासन न्याय देत नसेल तर पुढं बघू भविष्यात मग काय करायचं आहे. दुसरी एक पोस्ट व्हायरल होते की ह्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी आम्हीच सक्षम आहोत, अशी एक पोस्ट व्हायरल होती. आम्ही म्हणजे कोण? जे कोणी न्याय देतील ते त्यांचं स्वागतच आहे. जे कोणी या कुटुंबाच्या पाठीशी उभा टाकतात तर उभा टाकलं पाहिजे. आनंद आहे आम्हाला त्यांचा आनंद आहे. सगळ्यांनी यांच्या पाठीशी उभा टाकलं पाहिजे. संपूर्ण महाराष्ट्र उभा टाकतो आहे. सगळा समाज, सगळा दलित समाज उभा टाकतो आहे. फक्त मातंगच नाही, बौद्ध उभा टाकतो आहे, चर्मकार उभा टाकतो आहे. आणि या घटनेमध्ये मराठा देखील उभा टाकलं पाहिजे. अन्यायग्रस्ताच्या बाजूने आपण सगळ्यांनी उभा टाकलं पाहिजे. मला वाटतं हीच भूमिका आपल्या सगळ्यांना घ्यावं लागेल. धन्यवाद.